मॅडम म्हणा त्यावेळी असं रेकॉर्ड लावून वगैरे कार्यक्रम होत नसत. नेहमी तबला, पेटी आणि गायन स्वतः गाऊन कार्यक्रम करायचे. तर मला फक्त गाणं येत होतं, वाजवणं वगैरे हार्मोनियम वगैरे काहीच येत नव्हतं. मी म्हटलं मॅडम मला काहीच येत नाही, मी कशी कार्यक्रम कशी करू शकेन, मला नाही जमणार म्हटलं. तर मॅडम म्हणाले असं नाही, आपल्या शाळेत संगीताचा वर्ग आहे, संगीत महाविद्यालय आहे, तर तू तिथं ये आणि रोज तिथं शिकून आपल्याकडे मग कार्यक्रम करता येईल तुला, आणि तुला एक वर्ग पण देते, बालमंदिरचा वर्ग पण देते, तर तू उद्यापासूनच ये. म्हटल्यानंतर मी तयार झाले आणि दुसऱ्या दिवशीच मी शाळेमध्ये जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर सकाळचे 7:30 ते 12 शाळा असायची. मी शाळा झाल्यानंतर 12ला घरी जायचे आणि तिथून जेवण वगैरे करून लगेच मी शाळेत यायची आणि शाळेत आल्यानंतर संगीत विद्यालयात प्रॅक्टिस करत असायची. तिथे बागेवाडीकर सर म्हणून आम्हाला शिकवायचे. मी जॉईन झाल्यानंतर 8 दिवसातच कार्यक्रम होता शाळेचा. बापरे, मी म्हटलं 8 दिवसात आता हार्मोनियम गायन तर येतं, डान्स वगैरे बसवता येईल, पण हार्मोनियम कसं वाजवणार, काही त्यातलं अगदी काहीच ज्ञान नव्हतं मला. मग आता पेटी कशी वाजवायची. मग आमचे बागेवाडीकर सर म्हणाले अगं तू घाबरू नको, काय कर, कुणालाच काही समजत नसतं पेटी वाजवण्याच्या ह्याच्यातलं, आणि त्या काळी एवढं काही हार्मोनियमचं ज्ञान नसायचं कुणाला एवढं. मग सर म्हणाले तू सा आणि प ह्या दोन्ही ह्याच्यावर बोट ठेव आणि भाता चालव, कुणालाही काही करणार नाही. मी गाण्याला छान चाल लावली, डान्सही बसवला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच सगळ्यांना तो कार्यक्रम खूपच आवडला आणि सगळे जुने शिक्षक होते, त्यामुळं ही गायन शिक्षिका खरंच खूप छान आहे, छान कार्यक्रम केला असे उद्गार एकमेकींच्या बोललेलं मला ऐकून माझ्यामध्ये अजून नवीन उमेद निर्माण झाली. त्यानंतर मी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जेवून 1 वाजता दररोज येत राहिले आणि आपल्या पेटीची तबल्याच्या 2 परीक्षा दिलेल्या आहेत, मी पेटीच्या 3 दिलेल्या आहेत. दररोज प्रॅक्टिस करू लागले आणि मग कोणताही कार्यक्रम अगदी छान होऊ लागला. लहानपणी माझी एक मैत्रीण होती, तिचे वडील संगीत करायचे, संगीताचा कार्यक्रम करायचे. त्यावेळेपासून माझ्या मनात सुप्त इच्छा होती की आपण हार्मोनियम आपल्याला वाजवता यायला पाहिजे. तर ही सुप्त इच्छा माझी पूर्ण झाली. इथे येऊन मला बरंच काही माझ्यातील सुप्त गुणांचा मला अंदाज आला. माझी चित्रकला लहानपणी छान होती, पण मी इथं जेव्हा लागले तेव्हा लागल्यानंतर मी अगदी कोरीपाटी होते. त्यामुळे बाजारातून एक छान पुस्तक घेतलं आणि त्याच्यामध्ये छान जीवन व्यवहार, हस्तव्यवसाय, मुक्त व्यवसाय वगैरे त्याच्यामधलं बघून मी शिकवत होते. आणि माझं चित्रकला छान असल्यामुळे, मी चित्र काढून शिकवत असल्यामुळे नारकर मॅडमला माझं खूप छान कौतुक वाटायचं. त्यावेळी गुढीपाडवा, संक्रांत, राखी पौर्णिमा अशा कार्यक्रमाची गाणी असायची नाहीत. मग मी ती गाणी तयार करायची, यमक जुळवून तयार करायची, त्याला चाल लावायची आणि ती गाणी डान्स बसवून 1ली ते 4थी, बालमंदिर ते 4थी पर्यंतचा सर्व कार्यक्रम मी करीत असे.
माझ्या चित्रकलेचं कौतुक नारकर मॅडमना खूप होतं. त्यांनी माझं हे वर्गात सुद्धा मी चित्र काढून अंक आणि अक्षर यांचा परिचय मुलांना करून देत असे. त्यामुळे मॅडमला खूप छान वाटायचं. त्या काळी एवढं म्हणजे ट्रेनिंग वगैरे एवढी जास्त नव्हती आणि माझं ट्रेनिंग झालेलं असल्यामुळं नवीनच, बाकीचे सगळे जुने शिक्षक होते, त्यामुळे त्यांना माझं कौतुक वाटायचं. मग त्यांनी प्राथमिक विभागाच्या सर्व भिंतींवर माझ्याकडून चित्र काढून घेतली आणि त्यांनी नेहमी माझ्या सुप्त गुणांना वाव करून दिला. त्यामुळे मला त्यांची नेहमीच खूप आठवण येत असते. त्यांच्यामुळेच माझी छान प्रगती झाली. त्यानंतर माझं चित्रकला आणि अक्षर छान असल्यामुळे सगळ्या वर्गातील बोर्ड लिहायचे, शाळेचा बोर्ड, ऑफिसच्या समोरचा बोर्ड लिहायचे वगैरे मी लिहायची आणि मॅडम ते छान म्हटल्यानंतर मला खूप छान वाटायचं. त्यावेळेस सगळ्या शिक्षकांचे वाढदिवस साजरे होत असत. तर मी आपल्या कमल मावशी होत्या, त्या सगळ्या शिक्षकांच्या वाढदिवसाला प्रत्येकजण काहीतरी नाश्ता देत असे. तर ते नाश्ता त्या बनवायच्या. खूप छान चव होती त्यांच्या हाताला. आणि मी काय करायचे, बोर्डवर ज्या शिक्षकांचा वाढदिवस असेल त्यांना एक चारोळी लिहायची आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. तर ते चारोळी तयार करत असताना मी उपाध्ये मॅडमला सांगायची, मॅडम मला चारोळी द्या ना एक. मॅडम म्हणायच्या, नाही तुम्ही तयार करून आणा, मी त्याच्यात सुधारणा करून देते. तर मी तयार करून न्यायची. मग मॅडम मला छान ते जुळवून वगैरे छान करून द्यायच्या व्यवस्थित. आणि मी त्या मग छान लिहित असे, सुशोभन करत असे आणि त्या शिक्षकांचा वाढदिवस चांगला साजरा होत असे. 1993 साली जेव्हा मी ते सर्व्हिसला लागले तेव्हा सुमतीबून आणि विद्युलताबून होत्या. त्यांनी समाजातील अबला निराधार स्त्रियांना आधार दिला होता. त्यावेळी मुलींचं हॉस्टेल सुद्धा होतं इथं. खेड्यापाड्यातील मुली पुढील शिक्षणासाठी येथे येऊन राहायच्या आणि भूंनी ह्या निराधार स्त्रियांना त्यांच्या कौतुकाप्रमाणे इथेच काम देऊन आश्रय दिला होता. त्यावेळी मालती भून रेक्टर होत्या. मुलींना त्या खूप छान शिस्त लावायच्या. त्यांच्या धाकाने मुली बाहेर शिक्षणाच्या कॉलेजला वगैरे गेल्या की 6:30च्या आत त्यांच्या धाकाने आश्रमात परत यायच्या. त्यामुळे त्यांचे पालक सुद्धा अगदी निर्धास्त असायचे. त्यानंतर याळू उरकून करेक्ट 7 वाजता मंदिरात जायचो आणि मंदिरात अगदी ओळीत व्यवस्थित बसून भूंनी शिकवलेल्या लयीत एका आवाजात स्तोत्र, स्तुती आणि आरती वगैरे सर्व ऐकायला खूप छान वाटायचे. इथल्या काम करणाऱ्या बायका सुद्धा खूप प्रेमळ होत्या. त्यामुळेच मुलींनाही छान वाटायचं. सर्व स्त्रिया अगदी एकत्र कुटुंब असल्यासारख्या छान राहायच्या. मी जेव्हा संगीत क्लासकडे जायचे तेव्हा कुणी तांदूळ निवडायचे, कुणी दळण दळत असायचे, कुणी पाखडताना दिसायचं, कुणी भाजी निवडताना दिसायचं, कुणी ओवी गाताना दिसायचं. असं नेहमी चित्र दिसायचं. आणि मी दिसले की आपली संगीता आली असं म्हणून नेहमी माझं स्वागत व्हायचं. भून सुद्धा मला विदुलता भून सुद्धा मला आणि सुरेखाला आईप्रमाणेच वागवायच्या. मला भक्तामर सहस्रनाम पाठ होतं. त्यामुळे भूंच्या मनात आले की त्या मला बोलवायच्या. मला भक्तामर सहस्रनाम पाठ असायचं. त्यामुळे भूंच्या मनात आले की त्या मला बोलवायच्या
आणि म्हणून झाल्यानंतर